₹500 मेकअप लुक म्हणजेच काय? पूर्ण जे आपलं मेकअप किट असेल ना, ते फक्त ₹500 असेल. आता तुम्ही म्हणाल, की एखादा प्रोडक्ट 500च्या आतमध्ये, दुसरा प्रोडक्ट 500च्या आतमध्ये असे दाखवत असशील तू बाकीच्या लोकांसारखे. नाही. मी तुम्हाला आज पूर्ण मेकअप किटची टोटल म्हणजे एकूण बेरीज केलीत ना, तर ती ₹500 येणार आहे. असा मेकअप किट दाखवणार आहे. आणि मला असं वाटतं, की जर तुम्ही नवीन असाल ना, नवीनच मेकअप शिकताय ना, तर प्रत्येकाने हे घेतलंच पाहिजे आणि हे प्रोडक्ट मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्ही ही मेकअप आरामात करू शकता. तर मैत्रिणींनो, आज तुमच्या सोबत मी असा एक मेकअप लुक शेअर करणार आहे, जो फक्त आणि फक्त पूर्ण जे मेकअप किट आहे ते ₹500 येतं. चला मग सुरुवात करूया. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. तर या चॅनलवरती ना मी मेकअप, हेअरस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर, ब्युटी, हाऊल खूप प्रकारचे व्हिडिओ घेऊन असते आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल, बघायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. सोबतच जी बाजूला बेल आयकन आहे ना ते दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल की मी कोणत्या टायमिंगला आणि कधी व्हिडिओ अपलोड करते. आज आपण जो मेकअप लुक करणार आहोत ना, तर त्यासाठी इथे मी रेडी होऊन बसलीये. म्हणजे काय, तर स्किन केअर ऑलरेडी डन आहे, फक्त आपल्याला मेकअप करायचा आहे. तर स्किन केअर साठी मी सांगते, मी पहिल्यांदा फेस वॉश केला छान असा. फेस वॉश केल्यानंतर छान चेहरा पुसून घेतला आणि त्यानंतर टोनर लावलं. तुम्ही कोणत्याही प्रकारचं टोनर लावू शकता. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलं. तुमच्या जे स्किन टोनचं आहे, तुम्ही जे रेग्युलर वापरताय ते तुम्ही मॉइश्चरायझर लावून घ्या आणि थोडा वेळ थांबायचं, साधारण 2 ते 3 मिनिटं. आणि त्यानंतर मी सनस्क्रीन लावली. आता सनस्क्रीन लावल्यावरती साधारण ते 5 ते 6 मिनिट मी थांबते, कारण सनस्क्रीन लावल्यावरती आपल्याला घाम येतो आणि हा जर घाम आपण डायरेक्ट त्याच्यावरती मेकअप केलात ना, तर आपल्या आपल्या मेकअपला पण येणार आणि मेकअपला जेव्हा आपला घाम येतो तेव्हा घामामध्ये ना कुठलाही मेकअप टिकत नाही. भलेही तुमचं 3000चं प्रोडक्ट असेल तरी देखील ते घामामध्ये टिकणार नाही. खूप हॅक्स असतात घामामध्ये मेकअप टिकवण्याचे, त्याच्यामध्ये टिकतो. पण आपण जेव्हा नॉर्मल मेकअप करत असतो, जर तुम्ही हाय एंड जरी प्रोडक्ट घेतला, सगळे प्रोडक्ट तुमचे हाय एंड असतील आणि तुम्ही घामामध्ये मेकअप टिकवायला गेलात, नाही टिकणार. तुम्ही हवं तर मोठ्या मोठ्या मेकअप आर्टिस्टला जाऊन विचारू शकता की घामामध्ये मेकअप टिकतो का? नाही. सो हे एक्सप्लेनेशन ह्याच्यासाठी आहे, कारण सनस्क्रीन लावल्यावरती घाम येतो आणि हा घाम येऊन गेल्यावरती तुम्हाला मेकअप करायला सुरुवात करायची. म्हणजे सनस्क्रीन लावल्यावरती 5 ते 6 मिनिट थांबायचं आणि मेकअपला सुरुवात करायची. आता मी सनस्क्रीन लावून 5 ते 6 मिनिटच्या वरती झाली आहेत आणि आता मी मेकअपला सुरुवात करते. मेकअप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, तर प्रायमर. आणि इथे ना मी प्रायमर साठी हे इल्लेटिनचं प्रायमर घेतले. मी सगळ्यांच्या किमती इथे कॉर्नर मध्ये देते, म्हणजे कसं तुम्ही बेरीज करू शकाल आणि हवं तर मी बेरीजही करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट पटेल. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन किंवा तुमचं कॅल्क्युलेटर ओपन करायला नको ना, म्हणून एकदम सोपं करून देते. हे इल्लेटिनचं आपलं प्रायमर आहे जे मी वापरतेय आणि हे ना खूप स्वस्त येतं. तुम्हाला हे 150च्या आतमध्ये भेटून जाईल. आता हे माझ्या इकडे या साईडच्या हातावर पडलंय. मी करायला जाते एक आणि माझं काहीतरी होतं दुसरंच. आता मी ना हे तिथेच लावणार आहे जिथे मला गरज आहे आणि जिथे मला वाटतं माझे पोर्स आहे तिथे, मग तिथेच मी लावते. तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरही लावू शकता किंवा तुम्हाला वाटते बाबा जिथे मला गरज आहे ते तुम्ही लावू शकता. मी कपाळावर थोडं ह्यासाठी लावते, मला वाटतं थोडंसं कपाळाला लावावं म्हणून. प्रायमर लावून झालंय. आता प्रायमर नंतर आपली दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे आपलं फाउंडेशन. फाउंडेशनसाठी इथे मी हा मिला ब्युटीचा फाउंडेशन यूज करते. हा तुम्हाला 200च्या आतमध्ये भेटून जातो. खरं म्हणजे हा खूपच सुंदर फाउंडेशन आहे आणि हा एवढ्या कमी किमतीत देतात ना, तर मलाच खरं म्हणजे आश्चर्य वाटतंय. आणि हा मिला ब्युटी वाल्यांचे नवीन प्रोडक्ट, म्हणजे सगळा हा ऍक्च्युली नवीन ब्रँड आहे, हल्लीच आहे, 1-2 वर्ष झाली असतील त्याला, पण खरंच खूप सुंदर आहे. आणि मिला ब्युटी वाल्यांना वाटत असेल की मी त्यांचं प्रमोशन करते, असं काही नाहीये. त्यांना बिचाऱ्यांना माहितही नसेल की मी त्यांचं प्रमोशन करते इकडे. मी हे खूप थोडं थोडं लावतीये यासाठी, कारण मला ना एकदम नॅचरल लुक हवाय. मला उगाच ते भकास असं वाटणारा लुक नकोय, एकदम हेवी असा. आणि जेव्हा 5 मिनिटाचा मेकअप लुक म्हणा किंवा आपण जेव्हा नॉर्मल माणसं जेव्हा मेकअप करतात ना, त्यावेळी ती असाच सिंपल असाच मेकअप करणं प्रेफर करतात. आता मी ना याला ब्लेंड करण्यासाठी सगळ्याला ब्युटी ब्लेंडर यूज करणार आहे, तुम्हाला मी दाखवते.
तो अशा प्रकारे माझ्याकडे हे ब्युटी ब्लेंडर आहेत. हे नवीनच ब्युटी ब्लेंडर मी काढलेत आज तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ऍक्च्युली हा डब्बा असा येतो, मी हे ऑनलाईन घेतलेत. आपण जेव्हा बाहेर घ्यायला जातो ना, तेव्हा ते 30 किंवा 40 रुपयाला भेटतात आरामात. आणि हे मला 4 भेटलेत. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा किती होतं, पण ह्याच्यामध्ये मोजू नका कारण हे ह्याच्यामध्ये नाहीये. तर तुम्ही हे नॉर्मली आपल्याकडे असतंच. तर मी ह्याच्यामधून कुठलाही एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा. सो मी आता हा घेते आणि याला वापरताना तुम्हाला याला पाण्यामध्ये भिजवायचंय. आता इथे असं एक पाणी आहे आणि आता आपला हा ब्युटी ब्लेंडर आहे. आता याला काय करायचं, आतमध्ये भिजवायचं किंवा नळाखाली जरी तुम्ही धरलत ना तरी चालतो. ह्याचा आकार फुलून मोठा होणार आणि ह्याच्यातलं हे जे पाणी आहे ते तुम्ही असं भिजवलत ना की तुम्हाला हे पाणी असं काढून घ्यायचंय. पूर्ण पाणी, सगळं पाणी, एकदम सगळं पाणी थेंबान थेंब काढून घ्या. काढून घेतलं. आता तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर हा बघा केवढा मोठा झालाय हा. आता तुम्हाला एक टिश्यू पेपर घ्यायचाय. टिश्यू पेपर घ्यायचा आणि ह्याला तुम्हाला त्या टिश्यू पेपर मध्ये टाकायचं असं आणि ह्याला दोन्ही साईडने असं फिरवून असं चांगलं असं करून घ्यायचंय. आता ह्या टिश्यू पेपरला काढायचं आणि बघायचं हा गळतोय का आता. ह्याचा अर्थ हा तयार झालाय. जर ह्याच्यामध्ये पाणी असेल तर हे सगळं इकडे लागणार आणि ते पण पाण्यासारखं होऊन जातं. त्याचा काहीच उपयोग नसतो. आता हा तयार झालाय. आता तुम्हाला याची साईज दाखवते. आता हा एवढा झालाय की नाही, पण हा होता केवढा, एवढा. बघा साईज मध्ये फरक आहे की नाही. मग अशा प्रकारे लक्षात ठेवायचा हा ब्युटी ब्लेंडर असा युज करायचा असतो. आता करायचा युज कसा दाखवते. करायचा कसा तर हा असा घ्यायचा आणि टॅप टॅप करायचा. ओढायचा नाही, ओढून ओढून लावायचं नाहीये, तर असं हळूहळू हळूहळू टॅप टॅप करायचं. कसं पुन्हा दाखवते. हळूहळू हळूहळू तुम्हाला टॅप टॅप करत जायचंय. कानांना कधीही विसरायचं नाही. आता हा मानेचा आहे ना, त्याला थोडंसं ओढलं तरी चालू शकतो. छान मर्ज झालंय आपलं फाउंडेशन. आता तुम्ही बघू शकता फरक आपल्या चेहऱ्यातला. ह्याच्याकडचा फरक बघा आणि इकडचा फरक बघा. तुम्हाला समजलं की कसं ब्लेंड करायचं. मी आता इकडचंही ब्लेंड करून घेते. आता आपलं फाउंडेशन तर लावून झालंय, पण या फाउंडेशनला आपल्याला सेटही करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण युज करणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर, जी की मिला ब्युटीची. एक अशा ब्रँडचं सगळं तुम्हाला सांगते जे ब्रँड ना खरंच खूप चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अफोर्डेबल आहेत. कोणी त्यांना खरेदी करू शकतं आणि सोबतच महागातले जे प्रोडक्ट येतात ना त्यांच्याशी ते टक्कर देऊ शकतात. सो आता हा जो आहे ना ते मी नॉर्मल आपल्या जो ब्रश असतो त्याने लावणार आहे किंवा तुम्ही पफने लावू शकता किंवा तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्ही हातानेही लावू शकता. पण मला वाटतं पफ जो भेटतो ना आपल्या ह्याच्यासोबत त्याने लावा. जर ब्रशने येत नसेल तर. पण ब्रश नाही असेल तर ब्रशने लावणं खूपच उत्तम. ते छान निघून येतं आणि छान आउटपुट दिसतो. आता हे केल्यावरती ना टॅप टॅप करून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा असतं आणि एक्स्ट्रा जेव्हा लागेल ना तर ते फुटून येतं म्हणून. पहिले हळूहळू लावून बघा आणि जर घाम वगैरे आला ना थोडा त्या घामाला जाऊन द्या कारण एकतर घाम येऊच देऊ नका कारण कसं आहे फाउंडेशन लावलंय आणि वरती घाम आलाय आणि तुम्ही घाम सुकवायला गेलात ना तर फाउंडेशनही सुकून जातं आणि मग ते पॅची दिसणार कारण फाउंडेशन लगेच तुम्हाला कव्हर अप करायचं असतं कॉम्पॅक्टने. कॉम्पॅक्ट आपण ह्यासाठीच लावतो कारण ते सेट करण्यासाठी. जर तुम्ही डायरेक्ट जर एखाद्या फॅन समोर गेलात तर ते अक्षरशः सुकून जातं आणि तडे कसे पडतात जमिनीला वगैरे तसे तडे दिसणार तुमच्या चेहऱ्यावरती. कॉम्पॅक्ट पण गोरं होण्यासाठी लावायची नसते. कॉम्पॅक्ट फक्त आपले फाउंडेशन सेट करण्यासाठी किंवा जो बेस आपण बनवला आहे ना ते सेट करण्यासाठी लावायची असते. आता काय काय मुली अशा देखील आहेत ज्या त्यांना असं वाटतं की कॉम्पॅक्ट गोरं होणार भरपूर असं घेतात आणि थापूनच ठेवतात चक्क. आपला बेस झालेला आहे इथे. आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळतोय ते म्हणजे आपला मस्कारा.
आता तुम्ही म्हणाल काजळ का नाही घेतलं किंवा लायनर का नाही घेतलं, त्या काजळने तुम्हाला लायनर पण लावता आलं असतं आणि काजळ पण लावता आलं असतं किंवा तुम्हाला आयब्रोज पण सेट करता आले असते. पण मला खरं सांगू का, मला ना सगळं नसेल तरी चालतं, पण मला मस्कारा हवा आणि मला काजळ काही तेवढं आवडत नाही. पण तुम्हाला जर काजळ लावायला आवडत असेल, आयब्रोजही सेट करायचे आहेत आणि लायनरही लावायला आवडत असेल, तर तुम्ही एखादं काजळ घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं लायनर घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याने काजळने लायनर लावायचं, काजळ पण लावायचं आणि आयब्रोज पण सेट करायचे. पण माझं असं आहे, मला बाकीचं काही नसेल तरी चालतं, पण आयब्रोज आणि थोडासा मस्कारा हवाच. म्हणून मी आयब्रोज आणि मस्कारासाठी हा ब्लू हेव्हनचा मस्कारा घेतलाय. मी आयब्रोज ना हलके हलके सेट करून घेते. आयब्रोज सेट झाले, सेम मस्काराने मी माझा आयलॅश कर्ल करून घेते किंवा त्यांना म्हणतात ना आपला मस्कारा लावून घेते. मस्काराही लावून झालाय. आता आपल्याला पुढच्या स्टेपकडे वळायचं आणि शेवटचं एक प्रोडक्ट राहिले, ते म्हणजे आपली लिपस्टिक. आता मी तुम्हाला ना इथे अशी लिपस्टिक सांगणार आहे, जी लिपस्टिक पण तुम्ही एकत्र केलीत ना तरी 500 रुपये होतील. आता कसं ते सांगते. मी इथे युज करते हा मिला ब्युटीची लिपस्टिकचा सेट. आता ना सगळे मला वाटतं बहुतेक प्रोडक्ट मी मिला ब्युटीचे दाखवले आहेत की नाही. आता खरं सांगते, हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही. तर हा ना इथे आपल्याला 12 लिपस्टिकचा हा सेट भेटतो. एक लिपस्टिक माझी तिकडे ठेवलेली आहे, म्हणजे माझ्या पर्समध्ये वगैरे असते. सो इथे मी लिपस्टिक लावणार आहे नॉर्मल न्यूड कलर मध्ये. तर मी तुम्हाला सांगते याची खासियत काय. ही तुम्हाला 250च्या आतमध्ये तुम्हाला ह्या 12 लिपस्टिक भेटतात. आता 250 भागिले 12 करा बघू, मग तेव्हा समजेल की एका लिपस्टिकची किंमत काय आहे. त्यामुळे आपण एका लिपस्टिकची किंमत इथे धरणार आहोत. आज थोडस मी ना बोल्ड लिपस्टिक लावतीये किंवा थोडस मी काहीतरी वेगळं करायला जाते. तुम्ही त्याला बोल्डही म्हणू शकता किंवा नॉर्मलही म्हणू शकता. सो माझ्याजवळ ही अशा प्रकारची लिपस्टिक आहे, ती लावते. मला वाटतं हा लुक बरोबर नाही, सूटच होत नाहीये. सो आपण याला चेंज करूया आणि थोडीशी बोल्ड लिपस्टिक लावते, जेणेकरून ती अजून छान दिसेल. आणि रेड घेते, कारण ह्याच्यावरती रेड पण आहे, तो रेड छान दिसेल. आता ही जी लिपस्टिक आहे ना, ती अजिबात ट्रान्सफर प्रूफ किंवा असं नाहीये. आता याच लिपस्टिकने मी माझं ब्लश पण लावून घेते. असा आपला हा रोजचा जो आपण मेकअप करू शकतो ना, तो रेडी आहे. मुळात म्हणजे तुम्ही हा मेकअप किती पटाक्कन केलात, म्हणजे आपल्याला ना एकतर वेळ लागत नाही, एकतर आपल्याला कमी पैसे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो लुक आहे तो तुम्ही कशावरही करू शकता. तुमचा कुर्ता असू दे, जीन्स असू दे, कुठली साडी वेअर केलेली असू दे, कशावरही लिपस्टिक चेंज करायची, ओकेशन प्रमाणे आपण लिपस्टिक लावायची. तर आता मी ना ह्याच्यावरती छान इयरिंग वगैरे आणि हेअरस्टाईल करून येते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी कशी नेमकी दिसतीये किंवा छान असा लुक किंवा ह्याच्यावरती आपण जेव्हा छान असा रेडी होतो तेव्हा कसे दिसतो. तर सगळ्यांनो, हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटतोय ना हे मला नक्की सांगा, कारण मला तर बाबा खूपच गोड वाटतोय. आणि सध्या आम्ही बाहेर चालले, त्यामुळे मला असं वाटायला लागलं ना की एवढी गोड बनवून मी माझ्याच प्रेमात पडेल. तर सगळ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा. सोबतच तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगायला विसरू नका. आणि जर नवीन सबस्क्रायबर असाल तर नक्की कमेंटमध्ये आपलं नाव टाकून जा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. लव्ह यू ऑल.